भरपूर दिवस गेले, आता भरपूर गेले आणि भरपूर दिवस गेल्याच्या नंतर दशरथ राजा एक दिवशी आरशात आपलं स्वरूप पाहत होता. आणि आरसा म्हणजे काय? आरसा म्हणजे सत्य. सत्य दाखवतो म्हणून काही काही म्हाताऱ्यांना आरशाचा राग येतो. एका म्हातारीनं आरसा हातात धरला, उजव्या हातात आरसा आणि डाव्या हातात लग्नातल्या फोटोचा अल्बम धरला. आरसा बघणारं तोंड आहे 75चं आणि अल्बम मधला फोटो आहे 15 वर्षाचा. 75चं तोंड बनते आणि पिंट्याला म्हणते, पिंट्या इकडे पप्पाला विचार बरं आरसा कुठं आणला ते. पप्पा आरसा कुठं आणला? आरसा सत्य दाखवतो, खरं दाखवतो आणि खरं दाखवतो म्हणून आरशाचा राग येतो. आरशानं सत्य दाखवलं, वरचे केस पांढरे झालेले दिसले आणि राजा दशरथानं त्यातनं बोध घेतला की आज हे केश मला उपदेश देतात. या केशानं आज मला उपदेश दिला की दशरथा कुठपर्यंत राज्यकारभार सांभाळणार आहेस. छत्राची छबी आहे, लोकमत निश्चित झालं. वशिष्ठ मुनींना विचारलं, वशिष्ठ मुनींना विचारल्यानंतर सांगतात की तुमच्या मनामध्ये कोणाची छबी आहे की राजा कोण व्हावा. वशिष्ठ मुनींनी सांगितलं की तुझा ज्येष्ठ पुत्र राम हा योग्य असणारा राज्य शासक म्हणून कारभार सांभाळू शकलो. मग मसले वा झालं म्हणे. आता वेदमत तर निश्चितच झालंय, कारण साधू मत हेच वेदमत असतं. धर्मन दुसरं सत्य समाना अगमनिगम ते पुराण बखाना. साधू सत्याशिवाय दुसरी वार्ता करत नाही आणि सत्यच शास्त्रानं प्रतिपादित केल्याने वेदानं प्रतिपादित केले. लोकमतानं राम राजा व्हावा, साधू मतानं राम राजा व्हावा आणि वेद मतानं ही राम राजा व्हावा. बस तिघांची मतं झाली. म्हटला रामाचा राज्याभिषेक मी करावा, रामाचा राज्याभिषेक संपन्न व्हावा. हो म्हणे, रामाचा राज्याभिषेक संपन्न करावा लागेल. याच्या करता मी तो राज्याभिषेक कधी करू. वशिष्ठ मुनींनी रामाची पत्रिका पाहिली आणि त्यांना असं जाणवलं, दशरथाला जर हे सांगितलं की 14 वर्षांनंतर रामाचा राज्याभिषेक होणार, आत्ताच प्राणत्याग आहे, मधलं काही सांगायचं नाही. मग त्या ठिकाणी असं सांगितलं गेलं, वशिष्ठ मुनी सांगतात की रामाचा राज्याभिषेक कोणत्याही वेळेला सुनिश्चित करा. आणि कोणत्याही वेळेला कसा म्हणजे मुहूर्त. राम ज्या दिवशी जन्माला त्याच दिवशी रामनवमी म्हणून तो मुहूर्त झाला. तसंच राम ज्या क्षणावरती गादीवर बसणार तो क्षण म्हणजे शास्त्रात मुहूर्त म्हणून संबोधित केला जाईल. मुहूर्ता वाचून राम नाही, रामा वाचून मुहूर्त आहे म्हटले. म्हणून आता या क्षणी मी येतो आणि रामाचा राज्याभिषेक संपन्न करूया. मी येतो म्हटले, रामाचा राज्याभिषेक संपन्न करूया म्हटल्यानंतर मग थोडं सावरले, नको नको नको, मला एवढ्या घाईमध्ये रामाचा राज्याभिषेक करायचा नाही. ऐक राजा, चांगल्या कामाला जर विलंब लावशील ना तर ती तुला दुःखाचं ठरेल. एखादी मनात गोष्ट जर तुमच्या चांगली आली, ती जर गोष्ट तुम्ही लांबवली, ती एका रात्री करता जर गोष्ट लांबली तर 14 वर्षाकरता लांबते. रामकथा सांगते, एका रात्री करता राजाला विलंब केला. राजा म्हणू लागला की एकच रात्र मला द्या, तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी रामाचा राज्याभिषेक तुरंत करेन, फक्त उद्या सकाळी प्रातः समयावर करेन, ब्रह्ममुहूर्तावर उद्या करेन. मला फक्त एक रात्र द्या. कशा करता? 7 समुद्राचं पाणी मला आणून द्या. ते रामाच्या राज्याभिषेकाने झाला नाही. साधूची अवज्ञा केली, शास्त्राची अवज्ञा झाली, वेदांची अवज्ञा झाली, लोकमताला धिक्कारलं आणि राजा दशरथानं रात्र मागितली. आणि याच रात्रीनं मंथरा नावाचं पात्र उत्पन्न केलं. म्हणून प्रपंचामध्ये आल्याच्या नंतर आत्ताच कुठं प्रपंच चालू झालेला होता रामचंद्राचा. आत्ताच चालू झालेला प्रपंच आणि हाच प्रपंच पहिलं दुःख देतो बरं का, दुःख देतो प्रपंच. म्हणून अरे संसार संसार दोन जीवांचा विचार, दुःख बांधवडी आहे हा संसार.
आता इथं याच्यावरनं सिद्ध होतं की कळच स्थानी दिलेला आहे संसार, गृहस्थाश्रम धन्य मानलेला आहे सर्व गृहस्थाश्रमामध्ये. म्हणजे या गृहस्थाश्रमामध्ये दुःख का भोगावे लागतात याचं कारण सांगताना असं सांगितलेलं आहे की हा स्थायी नाही, स्थिर नाही, याची रूप रोजची बदलतात म्हणून दुःख देतोय संसार. तो संसार रामाचा का असे ना, रामाचाही प्रपंच रामाला दुःख देतो का, कारण स्थिती स्थिर नाही. रामाच्याही प्रपंचामध्ये लोकांना आशा आहे. हा पुत्र वाढला पुत्र, आशा थांबली नाही. या पुत्राचा विवाह संपन्न व्हावा, विवाहही संपन्न झाला, आशा थांबली नाही. आता याचा राज्याभिषेक व्हावा आणि याच आशेनं ती आशा दुःख द्यायला कारण ठरली. म्हणून माऊली म्हणतात बाबा की आशा इतकी दुःख देते, मेरू पडतात, धडपड करत असतो ती मेरूही हाता आली तरी म्हणे एखाद्या दारुणा ओळखतो. त्या न्यायानं जैसी तृष्णा वाढविली. तृष्णा जशी जशी वाढते आणि ही वाढणारीच तृष्णा प्रपंचामध्ये दुःख परिधान करते. अयोध्यावासियांची आशा दिवसेंदिवस वाढते, प्रपंचाची आशा वाढते आणि या वाढणाऱ्या प्रपंचाच्या आशेनं काही पात्र निर्माण केले. मग त्या आशेमध्ये लोभ नावाचं पात्र निर्माण झालं, त्याचं नाव आहे मंथरा. आता सरस्वती विचार करते की आता राम राज्याभिषेका करता शास्त्र मताची अवहेलना केली, साधू मताची लोकमताची अवहेलना जर राजा दशरथाकडनं झालेली असेल तर मात्र या ठिकाणी या रात्रीतनं असं काहीतरी करावं की जेणेकरून रात्रीतनं विकल्प निर्माण होईल. पण हा विकल्प कुणाच्या अंतःकरणात निर्माण करावा हा प्रश्न पडला. सरस्वती सगळ्या अयोध्या नगरामध्ये फिरते की कोणाच्या मस्तकामध्ये विकल्प घालता येईल. त्यावेळेला सरस्वतीला असं जाणवलं की या ठिकाणी जन्माला आलेला, या ठिकाणी नांदायला आलेला आणि अयोध्येशी संबंध असलेला या कोणाच्याही अंतःकरणामध्ये रामाविषयी भेद निर्माण करता येऊ शकत नाही. मग कोणतं जाते की उद्या प्राप्त समयी ब्रह्ममुहूर्तावर राम राज्याभिषेक संपन्न करायचा, रामाचा राज्याभिषेक संपन्न करायचा. म्हणून सर्वजण रामाचा जयघोष करू लागतात. श्रीराम जय राम जय जय राम, अयोध्या नगरामध्ये सर्वत्र आता आनंदी आनंद आहे. प्रत्येक जण गुढावर लागतात, दारामध्ये रांगोळ्या काढू जाऊ लागल्या, बातमी बाजू लागलेली मंत्रा प्रश्न करते अयोध्यावासियांना की का म्हणे गुढ्या कशा करता उभारल्या जातात, की तोरणं कशा करता सजली जातात, रांगोळ्या कशा करता काढतात, गुलाल कशा करता उधळला जातोय, मला सांगा. अयोध्या नगर मंत्रीची बुद्धी फिरते मंत्रामध्ये याच्या करता